पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा 2 विकेट असं बऱ्याचदा घडलंय की 5-5 धावांच्या सुरुवातीने मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. देवा गेलाय बॅटिंगसाठी. अक्षय पाटील आणि जैद सलामीचे दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला परतलेत. पहिली मॅच, पहिली इनिंग, पहिली ओव्हर 5 रन. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तशीच काहीशी सुरुवात, 5 रन आणि 2 विकेट. दुसऱ्याही मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये 5 रन पहिल्या ओव्हर मध्ये बनले. आणि हा सामना क्रमांक सध्या 6 मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावाचा खेळ सुरू असताना पहिल्या ओव्हर मधून 5 धावा आणि 2 विकेट्स आलेत. तर बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते. प्रिन्स बोकाडे. प्रिन्स बोकाडेच्या हातामध्ये दुसरी ओव्हर सोपवली आहे. स्ट्राईकवर साहिल आहे. प्रिन्स बोकाडे सुद्धा एक चांगला गोलंदाज. या वेळेला मात्र बॉटम हँडचा वापर केलाय, दिशा दाखवली, पुश केलं, हलक्या हाताने खेळलेला फटका, सॉफ्ट हँड खेळलेल्या फटक्यासोबत एक सिंगल घेतली जाते. धावफलक मात्र थोडंसं आता संत गतीने पुढे धावेल, कारण सलामीचे 2 फलंदाज थोडेसे लवकर आउट झाले, त्यामुळे मैदानामध्ये असलेल्या फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर आहे. आता विकेट द्यायची नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागेल. साहिल सावंत आणि त्याच्या जोडीला मात्र आता देवा, डावकुरे हाताचा फलंदाज. प्रिन्स बोकाडेच्या पुढच्या बॉलसाठी चांगला बॉल या वेळेला सुद्धा, पण ऑफस्टिकच्या खूपच जास्त बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॉलला केला गेला, परंतु बराच दूर निघून गेला. पंचांनी मात्र आपले दोन्ही हात केले जमिनीला समांतर. धावा मात्र मिळाल्या त्या अवांतर, एक्स्ट्रा रन्स. या वेळेला सुद्धा बैठक स्ट्रोकचा प्रयत्न, बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजन कडे. आउटफील्ड मात्र तिकडे थोडीशी स्लो आहे, चिखल आहे, पाण्याची डबकी आहेत आणि त्यातून मात्र बॉलला मार्ग काढायचा आहे, किंबहुना दिशा दाखवायची फलंदाजांना. 2 धावांचा प्रयत्न होतोय. लॉंग स्टॉप वरती थर्डमॅन, फाईन लेग, बाउंड्री लाईन वरती जे फिल्डर आहेत त्यांना जास्त एफर्ट्स नाही लावावे लागलेत सकाळपासून. खूप सारे चौकार अडले, जिथे मात्र चिखल आहे, जिथे मात्र गवत आहे, काही ठिकाणी पाणी साचलंय, अशा ठिकाणातून मात्र बॉल मागे नाही झाला. यावेळेला बॉल स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये असलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये, चिखलामध्ये बॉल जाऊन थांबलाय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. पहिलाच बॉल, एक वेगळा इंटेंट पाहायला मिळाला सचिन मोरेचा. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाबेसोबत धावफलक आता दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय ते 10 या धावसंख्येवर. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत समरोज इलेव्हन वडाळा संघाने. तिखट सुरुवात आणि भेदक सुरुवात इथे मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून झाली. आणि या वेळेला साहिल सावंतचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. लाकूडतोड गोलंदाजी, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, त्रिफळा चित, 4 मुंड्या चित केलं आणि हा 4था विकेट. आज वडाळ्याचे खेळाडू नवी मुंबईच्या मैदानावरती टिकाव नाही धरू शकले. अवघ्या 10 धावांवरती 4 विकेट्स, अशी बिकट परिस्थिती आता ओढावली आहे ती समरोज इलेव्हन वडाळा या संघावरती. नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आत साहिलच्या जागेवर. सोहम मैदानाच्या आतमध्ये गेलाय. समीर जिराणे आपलं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज कोकणातून मालवणहून रात्री ट्रेनने मात्र मुंबईमध्ये दाखल झाले. आपल्या पनवेल स्टेशनला उतरून मात्र सकाळी बरोबर दिलेल्या वेळेप्रमाणे समालोचन करण्यासाठी आज आयोजकांच्या माध्यमातून त्याला निमंत्रण दिलं गेलं असताना ते वेळेत उपस्थित राहिले. क्रिकेटवरचं प्रेम माणसाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आज व्यावसायिक गटातल्या खेळाडूंचा आपण प्रवास जर पाहिला तर खूप आगळा वेगळा राहिलाय. आज सकाळी या मैदानात असतील तर दुपारी दुसऱ्या मैदानात असतील, संध्याकाळी तिसऱ्या मैदानात असतील, उद्या कुठेतरी दुसऱ्या शहरामध्ये असतील. आणि येथे मात्र नशिबाने साथ दिली आहे.
वाईड +4 अशा एकूण 5 धावा लॉंग स्टॉप रिझन मध्ये 22च्या स्वरूपात वाईड +4 आलेत. अशा एकूण 5 धावांसोबत धावसंख्या मात्र 15 वरती. आता नशिबाने साथ द्यायला सुरुवात केली आहे समरोज 11 टीमला, कारण नशिबाला सुद्धा माहिती आहे की आता या टीमला धावांची गरज आहे. त्यामुळे नशिबाने सुद्धा धावा दिल्या आणि या नशिबांच्या धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचते. कोकणातलं क्रिकेट सुद्धा आता समृद्ध होऊ लागलेलं आहे. सध्याच्या घडीला मात्र कोकणातील बऱ्याच खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. या अगोदरही आपण जर पाहिलं तर गोपाल बट्टा, दाजी नाईक सारखे खेळाडू आपण पाहिले होते आणि आत्ताही पाहतोय. पण त्यांच्या जोडीला आता बबल नाईक सारखा खेळाडू, दर्शन बांदेकर सारखा खेळाडू आणि असे अनेक खेळाडू आज आपण जर पाहिलं तरी या संपूर्ण भारताच्या क्रिकेटवरती आपलं नाव लौकिक करतायत. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रिन्स बोकाडेने मात्र चांगली बॉलिंग केली, त्याला सुद्धा मात्र सफलता मिळाली. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 विकेट्स त्याच्या ओव्हरमध्ये आले आणि एकूण धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर 16 धावा, म्हणजे एकंदरीत 11 धावा त्याने खर्च केल्या. 2 ओव्हर्स अखेरीस 8च्या सरासरीने 16 फलंदाज आतापर्यंत बाद मला वाटतं झालेले आहेत ते 5-4. बॅटिंगसाठी आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सोहम आणि सोहमच्या जोडीला सचिन मोरे. रायगड प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, परंतु आज इथे आता तिकडे जसा परफॉर्मन्स दिलाय तसा इकडेही द्यावा लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये काय खेळलाय याची आम्हाला थोडीशी आयडिया घ्यावी लागेल, थोडीशी माहिती घ्यावी लागेल सचिन मोरे बाबत. आणि निखिल पाटीलच्या हातामध्ये मात्र दुसरी ओव्हर सोपवली, म्हणजे सांघिक तिसरं आणि वैयक्तिक त्याचं दुसरं षटक असेल. स्टेट अंपायर गणेश यादव मात्र सचिन मोरे सोबत त्या ठिकाणी मात्र थोडी चर्चा करतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. या वेळेला अप्रतिम एक्झिक्युशन आहे अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4 धावा आणि हा पहिला एक आगळा वेगळा चौकार या स्पर्धेतला तो मात्र आलाय या वेळेला सोहमच्या बॅटमधून. असे फटके पाहिल्यानंतर डोळ्याला थंडक मिळते, नेत्र सुखावतात, कारण असे फटके क्रिकेटमध्ये नेहमी बघायला मिळत नाहीत, वारंवार बघायला मिळत नाहीत. त्यासाठी मात्र अगदी बारकाईनं क्रिकेट बघावं लागतं त्या स्पर्धांमध्ये. या वेळेला सुद्धा थोडासा सबमरीन बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे त्यामुळे फलंदाजाने एक अतिरिक्त उसळी कुठेतरी अपेक्षित आहे. ज्या रेंजने मात्र बॅट भिरकावली त्या रेंजमध्ये तो बॉल नाही आला आणि सरळ गेला विकेट किपरच्या दिशेला. डॉट बॉल. या वेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत. विकेट किपर आलाय, टिपलाय झेल आणि समाप्त झालाय सोहमचा खेळ. लागलाय 5वा धक्का समरोज 11 वडाळा टीमला. आज वडाळाची टीम मात्र बराच लांबचा प्रवास करून अगदी दक्षिण मध्य मुंबई मधून आली. हार्बर लाईनचा प्रवास करत मात्र मला वाटतं मानसरोवरला उतरले असतील किंवा खांदेश्वरला उतरले असतील. तिथून मात्र रिक्षा केली असेल, कोणी आपल्या बाईकने आलं असेल किंवा प्रायव्हेट गाडी सुद्धा, 4 व्हीलरने सुद्धा आले असतील. पण इतक्या लांब येऊन मला असा परफॉर्मन्स होईल, म्हणजे मॅच आहे, क्रिकेट आहे, त्यामध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. असं वाटलं होतं की वडाळ्याचा संघ जर इतक्या लांबून आज पनवेलमध्ये आलाय तर इतक्या लांब येऊन एक चांगला परफॉर्मन्स अपेक्षित होता, परंतु इथे उतरती काळा लागली आहे टीमला. 5 विकेट्स, धावफलकाचा आकडा मात्र आणि मात्र 20 या धावसंख्येवरती आहे. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर. या अगोदर आपण एक हाय स्कोरिंग मॅच पाहिली होती ज्यामध्ये 69 धावा बनल्या, जिथे मात्र पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 48 होत्या. त्यावेळेला असं वाटलं होतं की 80 पलीकडे धावसंख्या जाईल, पण तिथे मात्र एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण झालेलं पाहिलं ते ओव्हर नंबर 4 मध्ये, जिथून फक्त 2च धावा आल्या होत्या आणि 69 धावांचं लक्ष आणि 70 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा होता. आणि रत्नाकरजी धनावडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करेल. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय तो म्हणजे सिवेश. सचिन मोरे स्ट्राईकवर आहे. निखिल पाटील थोडासा माघार घेतोय. बॉल टाकताना मात्र थोडासा अडथळा आलाय. सुसज्ज असं मैदान, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण
पुन्हा एकदा तेच. काय चाललंय मैदानामध्ये? तू थांब मी थांब, पण असं थांबून सातत्यपूर्ण चालणार नाहीये. आपल्याला वेळेचंही बंधन आहे. आणि या वेळेला बघा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रिन्स बोकाडे बॉल खाली, नो मिस्टेक. आणि सचिन मोरे सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतलाय. आणखीन एक धक्का. 6वा विकेट समरोज 11 वडाळा संघाने गमावलाय. बॅटिंगसाठी मात्र प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार खेळाडूंना मी विनंती करत आलोय की बॅटिंगसाठी येत असताना आपले सेफ्टी गार्ड जे आहेत ते आपण मैदानाच्या बाहेरच परिधान करून यायचे आहेत. आपली स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह चालू आहे. कधी कॅमेरामॅन आपल्याकडे फोकस करू शकतात. शेवटचा एक बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 3चा. प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. 6 बाद 21 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते समरोज 11 वडाळा संघाची. कुछ देर के लिए ऐसा लगा था कि वडाला के खिलाड़ी अब इतने दूर से अगर ये टूर्नामेंट खेलने के लिए यहाँ पर पहुंचे तो एक अच्छी बैटिंग करेंगे पहले इनिंग में अगर बल्लेबाजी करने का मौका उन्हें मिला है, लेकिन वैसा नहीं हुआ. खेल उनके विरोधी कक्ष में लगता हुआ. इस बार आते ही हेलीकॉप्टर का प्रयास था. डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात. एक ही रन मिलेगा और साथ ही साथ ओवर की होगी समाप्ति. 3 ओवर के बाद टीम का स्कोर 6 विकेट के नुकसान पर 22. 6 गडी बाद 22. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.33 ची सरासरी. 12 बॉल अजूनही हातामध्ये आहेत. बघूया या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवू शकतील. काही मॅचेस आपण अशाही पाहिल्यात की 12 बॉल मध्ये 40-45 रन बनलेले आहेत. काही मॅचेस अशाही पाहिल्यात की एक बॉल 11 ची गरज असताना एक बॉल 11 सुद्धा बनलेले आहेत. काल आपण 6 बॉलमध्ये 2 धावा डिफेंड झालेल्या सुद्धा बघितल्या. प्रिवान 11 नायगाव संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र काय बॉलिंग केली गेली. अक्षय चौरसिया जबरदस्त परफॉर्मन्स. आणि फायनल मॅचला एक बॉल 6 ची गरज असताना ते एक बॉल 6 सुद्धा मारले गेले भार्गव पाटीलच्या माध्यमातून. म्हणजे बघा क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्याच्याबद्दल कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. 12चा खेळ बाकी. इथे मात्र पहिलाच बॉल लॉंग स्टॉप रिजन कडे. फिल्डर मात्र मिसफील्ड करतोय. क्षेत्ररक्षकाला चिरून फाडून भेदून चकमा दे. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे मात्र पहिलाच बॉल चौकार. बॉलर आदर्श पाटील.
चांगला फटका, याही वेळेला बॉल हवेत आहे. दोन खेळाडू बॉल खाली. स्वतः गोलंदाज आदर्श जबरदस्त कॅच टिपतोय. आदर्श पाटील चालू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचं नेतृत्व त्याने केलं. आज पहिल्या मॅच मध्ये हार्दिक स्पोर्ट्स चषकामध्ये सुद्धा सामनावीराचा मानकरी तो ठरला आणि इथे चौथ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग सुद्धा करतोय. पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये आली आहे. प्रतीक ठाकूर आउट होऊन माघारी परत आहेत आणि त्यांच्या जागेवर वसीम गेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच होताना दिसते, कारण स्कोर जर पाहिलं तर अवघा 30 वर. आणि हा प्रतीक मैदानातून बाहेरही आला नव्हता. प्रतीकच्या अगोदर बॉल मैदानातून बाहेर आलाय. खूप वेळानंतर हा षटकार बघायला मिळाला. 7 बाद 36 धावा. 36 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 7 विकेट्स. चौथी ओव्हर. यावेळेला राऊंड विकेटचा मारा, स्वीपर कव्हरला, फिल्डर तिकडे मात्र तैनात आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट करावं लागेलच. एकमेव अशी तिहेरी धाव या मैदानामध्ये धावून घेतली गेली आहे. चार ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37 धावा. आतापर्यंत 7 विकेट्स गमावले ते समरोज 11 वडाळा टीमने. स्मिथ 11 त्यांच्या विरोधामध्ये आज सेकंड क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना खेळतीये. ऍटलीस्ट 50+ धावा तरी बनल्या पाहिजेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये ऍटलीस्ट 15 रन तरी आली पाहिजेत अशा अपेक्षा आहेत. कारण एक चांगला सामना जर आपल्याला बघायचा असेल तर फायटिंग टोटल बनली पाहिजे. आणि प्रेक्षकांना सुद्धा चांगले सामने बघायला आवडतं. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी गेम बघायला कोणालाच आवडत नाही. फुलटॉस बॉल. या वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. दिवसाढवळ्या धावांची चोरी होते मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी धावा धाव आता करतायत दोन्ही बॅटर. एका बाजूला बॅटिंग करतोय वसीम आणि वसीमच्या जोडीला बॅटिंग करतोय तो मात्र शिवेश. प्रसादच्या हातामध्ये शेवटची ओव्हर सोपवली गेली आहे. 38 रन्स ऑन बोर्ड, 38 धावा. चांगला बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. केली आहे चुकी ते प्रसादने. खर्च केला एक्स्ट्रा. डीमार्ट मध्ये शॉपिंग करायला गेल्यानंतर काय एक्स्ट्रा भेटलं की बरं वाटतं. तसंच इथे एक्स्ट्रा रन्स मिळाले की खेळाडूंना सुद्धा बरं वाटतं. बॅटिंग टीमला बरं वाटलं या वेळेला. 2 धावा आले, फ्री हिट असणार आहे. 40 धावा टीमच्या पूर्ण झाल्यात. या वेळेला आणखीन एक डॉट बॉल. फ्री हिटचा चेंडू मात्र स्वस्तात पूर्ण झालाय. हवा तसा फायदा नाही उचलता आला वसीमला. 2 बॉल पूर्ण, धावा झाले 40. आता शेवटचा 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि चांगली लेन, परफेक्ट यॉर्कर, बुंदा मारलाय. तो क्रशर बॉल आणि केलंय फलंदाज वसीमला त्रिफळाचीत. क्लीन बोल्ड. बोल्ड आउटच्या स्वरूपात 8वा धक्का लागतोय तो या वेळेला समरोज 11 वडाळा टीमला. 8 बाद 40 धावा. न्यू बॅटर गेलाय मैदानामध्ये. तौहीद.
मला वाटतं संघ मालक जे आहे ते या टीमच्या परफॉर्मन्स वरती नाखुश असतील. पुढच्या बॉलसाठी प्रसाद तयार आहे. स्ट्राईकवर तौहीद गेलाय. अगदी शेवटचा बॅटर असेल म्हणजे 10व्या नंबरवर. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन स्वीपर कव्हरला अलॉंग विथ द कार्पेट. गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा, धावा मिळतील 4 आणि इथे मात्र आलाय दर्जेदार चौकार. धावसंख्या 44 विथ द लॉस ऑफ 8 विकेट्स. संघर्ष करत करत आता मात्र समरोज इलेव्हन फायटिंग टोटल गाठण्याचा प्रयत्न करतोय. पण मला वाटतं हातामध्ये फक्त अजून 2च बॉल राहिलेत. तरी सुद्धा 50च्या पलीकडे धावसंख्या तुम्ही जमवू शकता, कारण ऑलरेडी 44 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रसादचे शेवटचे 2 बॉल. या वेळेला सुद्धा जमिनी लगतचा फटका आहे. सुरक्षित खेळ मात्र करण्याचा इरादा. 1 धाव पूर्ण आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट आणि नो बॉल चेक करायचंय. सर चेक करायचंय की नो बॉल आहे? हा, नो बॉल आणि रनआउट दोन्ही चेक करायचंय. आणि गेले कित्येक वर्ष मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल किंवा रबर बॉलच्या क्रिकेटच्या पटलावरती एक मोठा संघ म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर एक नावाजलेला संघ म्हणून ज्या संघाकडे गेली कित्येक वर्ष पाहिलं गेलं अशा GI11 या संघाचे संघ मालक सर्वेसर्वा होल अँड सोल वन अँड ओनली मिस्टर शांतीबाई मोठा यांचं या ठिकाणी शुभागमन. शांतीबाई आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. शांतीबाई हल्लीच जसबीरबाईंसोबत त्यांचा पॉडकास्ट सुद्धा खूप व्हायरल झाला. असे शांतीबाई त्या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित आहेत. शांतीबाई आपलं सहर्ष स्वागत, व्हेरी वॉर्म वेलकम. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत शांतीबाई. साहिलला सुद्धा त्या पॉडकास्ट मध्ये आपण पाहिलं. मुंबई और महाराष्ट्र के क्रिकेट के लिए शांतिबाई का एक बहुत बड़ा योगदान रहा है. टीवी अंपायर की भूमिका में अब इसकी जांच होती हुई जी क्रिक ऑफिशियल यूट्यूब चैनल पर इस पूरी प्रतियोगिता का सीधा प्रसारण. आज मुंबई नवी मुंबईचे क्रिकेट जे आहे ते नक्कीच नावारूपाला येत आहे. बरेच खेळाडू आता मुंबईतून घडतायत, नवी मुंबईतून घडतायत, ग्रामीण क्रिकेटमधून घडतायत. या वर्षी तर आपण पहिल्या मॅच पासून चर्चा करतोय की टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांपेक्षा मात्र रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अधिक झाल्या मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये. आज जवळपास नाही म्हटलं तरी 3 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रंगतायत. आणि हा नो बॉल आहे आणि रन कंप्लीट आहे, म्हणजे दोन्ही बाजूने निर्णय जो आहे तो फलंदाजाच्या बाजूने लागलाय. म्हणजे 9+2 अशा एकूण 3 धावा मिळतील. यासाठी मात्र कौतुक आणि संपूर्ण श्रेय जे आहे ते ऑनफिल्ड पंच स्टेट अंपायर गणेशजी यादव यांना जात आहे. 3 रन, 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या आहे 47 47 धावा. ओहो, फ्री हिटचा बॉल आणि इथे मामला फिट केलाय. शेवटचे 2 बॉल हातात शिल्लक असताना इथे मात्र बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या पलीकडे. येतो इथे मात्र 5व्या बॉलवर षटकार आणि धावसंख्या 50+, 53 धावा. जे पहिल्या फळीतल्या 5 फलंदाजांना नाही करता आलं ते शेवटला येऊन तौहीदनं करून दाखवलंय. ज्या धावांची गरज टीमला होती त्या धावा तौहीदने 10व्या नंबरवर येऊन बनवल्यात. हाच आहे क्रिकेटचा खेळ.
म्हणजे भारतीय संघासाठी मात्र आर अश्विन सुद्धा बॅटिंग करू शकतो, ईशांत शर्मा सुद्धा बॅटिंग करू शकतो, झहीर खान सुद्धा बॅटिंग करू शकतो आणि बुमराने सुद्धा एक ओव्हरमध्ये 32 धावा बनवल्यात. तसा तोहीच बॅटिंग करतोय आज समरोज 11 वडा टीमसाठी. हा वाईट बॉल, वा वा वा, नशिबाने साथ दिली इथे सुद्धा. गोलंदाजावर प्रेशर, गोलंदाजावर दडपण बनवले षटकारानंतर. आता कुठेतरी मात्र स्मिथ 11 संघावरती सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. गणेश यादव सर सुद्धा आरपीएल मध्ये मेंटॉर म्हणून काम पाहताना पाहायला मिळाले तडा या संघासाठी. ओहो, चांगला बॉल. ह्या वेळेला मात्र एक व्हॅलिड बॉल आहे आणि डॉट बॉलने मात्र पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस जवळपास 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 54 धावा बनल्या आणि जिंकण्यासाठी मात्र 55 धावांची आवश्यकता. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने आता 55 धावांची आवश्यकता असेल स्मिथ 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. अजिबात सेकंड इनिंगला सुरुवात करण्यासाठी वेळ घालवायचा नाहीये. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करतोय आणि निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम कोकण, मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग, मॅन फ्रॉम मालवण, सन्माननीय समीर राणे सरांना. धन्यवाद. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण सजवून सामन्याला सुरुवात करूया. कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे, त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा. 5 षटकांची लढत आहे आणि विजयासाठी पाहिलं तर 30 चेंडू 55 धावांची गरज आहे. 30ला 55 बनवायचे आहेत. चला दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. महत्त्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायची लढत आहे. अगदी सेमीफायनलचे प्रवेशद्वार खुलं करून देणारी ही लढत मैदानावर आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. समरोच 11 वडाला आणि स्मिथ 11 कामोटे अशी लढत आपण मैदानावरती अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. आदर्श पाटील आणि निखिल पाटील ही सलामीची जोडी मैदानात. आदर्शनं पहिल्या सामन्यात तर गाजवलाय, निखिलने तर प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजी देखील निखिलची चांगली पाहायला मिळाली आहे. परंतु आता 30 चेंडू 55 धावांची गरज आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. शिवशंभो 11 क्रिकेट संघ आपण तयार राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर अगदी ताबडतोब आपण सेमीफायनल सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत.
30 चेंडू 55 धावा. बॅटल रंगणार आहे. सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चुरस देणारा असणार आहे, कारण दोन्ही ताकदवर संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण सामन्यावर आमच्या पंचांची देखील करडी नजर आहे. अचूक निर्णय, ठाम मत यासाठी ओळखले जाणारे आमचे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ऑफिशियल रेडी झालेत आणि सलामीची जोडी देखील मैदानावर, पाटील बंधूंची जोडी मैदानात. आणि पाटील म्हटलं तर एक वेगळाच रुबाब आज क्रिकेटच्या मैदानावर देखील गाजवायचा आहे या दोन्ही पाटील बंधूंना. स्ट्राईक एंडवरती आदर्श पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती डावखुराताचे फलंदाज निखिलने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळलेत आणि दोन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. या सामन्यात देखील 4 विकेट पहिल्या डावात भेटलेत आणि त्या संघाचा एकच इरादा होता की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं. परंतु सर पहिले 3 षटकं अतिशय किफायतची राताळली गेली, परंतु शेवटच्या 2 षटकात विचार करायला गेलं तर चौथ्या षटकात 15 आणि त्यानंतर 17 धावा, एकूण 32 धावा 12 चेंडूत बनल्यात. सचिन मोरेचा पहिला चेंडू आणि त्यावरती फसलेला फटका. येस, विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला, अर्थातच स्मिथ 11 कामोटे क्रिकेट संघाला पहिला धक्का. पाठलाग तसा मोठा नाहीये या स्मिथ 11 कामोटे क्रिकेट संघासाठी, कारण याच मैदानावर याच संघाने सकाळच्या सत्रात जर विचार केला तर तब्बल 69 धावा ठोकल्यात. परंतु आता कुठेतरी थोडीशी स्वतःला संयमातून भितरून चालणार नाहीये. संयम दाखवावा लागणार आहे, सातत्य देखील ठेवावं लागणार आहे. नवीन फलंदाज काय बोलले पाटील. धावसंख्येचं खातंही न खोलता मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. नाराज आहे, थोडासा खिन्न आहे, कारण स्वतःच्या फलंदाजीवर नाराज असणार आहे. त्याला देखील त्याच्याकडून संघाला खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या, परंतु त्याने या सामन्यात पुरतं नाराज केलं आहे आपल्या क्रिकेट संघाला. स्मिथ 11 कामोटे क्रिकेट संघाला जो फ्लाइंग स्टार्ट अपेक्षित होता आदर्शकडून तो नाही मिळाला आहे, परंतु कमाल करावी लागणार आहे. गोलंदाज सचिन मोरेची. सचिन मोरेने जबरदस्त चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर विकेट मिळवली. आता कॉन्फिडन्स लेवल देखील अप असणार आहे. नवीन फलंदाज चैतन्य पाटील. कैवल्य पाटील. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. परफेक्ट मिडल नाही झालाय, सिंगल. साहिल पोचले चेंडूवरती, तोपर्यंत एकच धाव. एका धावेने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश. 2 चेंडूंच्या अखेरीस 1 गडी बाद 1 असं धावफलक आपण पाहतोय, परंतु कमालीची गोलंदाजी आता देखील करावी लागणार आहे आणि त्याच ताकदीची फलंदाजी तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार आहे, कारण पहिले शेवटच्या 2 षटकात ज्या धावा बनल्या ना त्या धावा आता डोकेदुखी ठरत आहेत. फटका खेळायचा होता, बॅटची आतली कडा आणि विकेट किपर साहिलच्या हातात चेंडू सुपूर्त होतोय. अजून एक विकेट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सचिन मोरे यांची. 3 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केली, परंतु महत्त्वपूर्ण दोन्ही सलामीवीरांना परतीचा रस्ता दाखवलाय, परतीच्या प्रवासाला धाडलाय. 2 गडी बाद 1 धाव. दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीवीर नाराज असतील आपल्या फलंदाजीवरती, कारण त्यांच्याकडून जो फ्लाइंग स्टार्ट हवा होता, एक विस्फोटक पारीची गरज होती. ती विस्फोटक पारी या सामन्यात नाही पाहायला मिळाली आहे. विकेटवरती विकेट, गडी बाद होण्याचा नित्यक्रम मैदानावरती पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विराज. खूप सुंदर असं नियोजन हार्दिक चषकाचं आपण हार्दिक स्पोर्ट चषक नियोजन पाहतोय. अगदी गेल्या महिना 1.5 महिन्या स्पर्धेची जय्यत तयारी, त्यानंतर प्रत्येक संघाचं योग्य प्रकारे केलेलं नियोजन, सर्व संघ मालकांनी दाखवलेला सहभाग, सर्वांचे मनापासून धन्यवाद आहेत, कारण तुमच्या सहभागातून आणि खेळाडूंच्या प्रयत्नांतूनच संपूर्ण स्पर्धा साकार होत असते आणि ती साकार होत असताना तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आज देखील पाहायला मिळालं आहे.
उद्या आपल्या कामोठे शहरातील एकूण 10 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील या मैदानावर. शिवशंभो 11 क्रिकेट संघ आपण तयार राहायचं आहे. यावेळी पाहिलं तर नो बॉल आणि त्यानंतर 22 स्वरूपात 4 धावा, एक्स्ट्रा स्वरूपाच्या 5 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील आणि सांघिक धावफलक पोहोचलाय 6 वरती. सकाळच्या सत्रात आपण देखील एक स्टारकास्ट खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याहून काही खेळाडू दाखल झाले होते. त्यामध्ये विचार करायला गेलं तर मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे प्रजेश रावले व त्यानंतर वैभव परब, निनाद परब, विवेक जबडे असे मातब्बर खेळाडू ही स्पर्धा गाजवताना देखील सकाळच्या सत्रात पाहायला मिळालेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विराज. यावेळी मात्र विराजच्या बॅटमधून परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार, सिक्सर, षटकार. काय फटकेबाजी चालू झाली आहे मैदानात. अगदी आदर्श आणि निखिल बाद झाले. त्यानंतर डावाला सावरण्याची जबाबदारी कैवल्य आणि विराज यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि सांघिक धावफलक पोहोचलाय 12 वरती. 55चा पाठलाग मैदानात पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे. थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात, साहिलच्या हातात गेलाय. साहिल देखील आमच्या कोकणातील सुपुत्र आहेत. अगदी सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य असं आंबडपाल गाव आणि त्या आंबडपाल गावावरून बिलॉंग करणारे साहिल सावंत मैदानात एक उत्कृष्ट झेल टिपतायत. अजून एक विकेट आली आहे मैदानात. नवीन फलंदाज प्रिन्स. 5 चेंडू झालेत, 3 गडी बाद आणि सांघिक धावफलक 12. आता मात्र डोकेदुखी ठरणाऱ्या त्या 5 धावा असू शकतात ज्या एक्स्ट्रा स्वरूपात मिळाल्या आहेत पहिल्या षटकातनं. त्या धावा ज्यावेळी विजय आणि पराभवाचा विचार केला जाईल त्यावेळी त्या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरतील, सरदर बनतील त्या धावा. प्रिन्स चाललेत मैदानात, नवीन फलंदाज. क्रिकेटमध्ये हेच सांगितलं जातं, आतल्या चेंडूला सोडायचं नसतं आणि बाहेरच्या चेंडूला छेडायचं नसतं आणि त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न अंगलट आलाय फलंदाज विराज यांच्या. आता कैवल्य आणि प्रिन्स यांच्यावरती संघाची दारमादार अवलंबून असणार आहे. अगदी क्वार्टर फायनलची लढत आहे, सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. अगदी आजच्या दिवसातली शेवटची लढत शिवशंभो 11 क्रिकेट संघासोबत खेळत मेगा फायनलमध्ये कोणता संघ असणार आहे त्याची प्रतीक्षा प्रेक्षक वर्गाला देखील लागली आहे. शिवशंभो क्रिकेट संघ गतवर्षीचा विचार केला पहिल्या पर्वाचा तर रनरअप क्रिकेट संघ आहे, परंतु यावर्षी त्यांचं स्वप्न देखील आहे मेगा फायनलमध्ये पोहोचायचं आणि टायटल जिंकायचं आहे यावर्षीचं. यावेळी मात्र प्रिन्सने नावाप्रमाणे कामगिरी, राजाप्रमाणे राज करणारी कामगिरी मैदानात. डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. कोणत्याही खेळाडूस रिव्ह्यू नाही आहे. जर पंचांना जर असेल तर फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात, याची आपण सर्व खेळाडू नोंद घ्या. षटकार आलाय आणि षटकाराने सांघिक धावफलक 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 3 गडी बाद, 18 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 3 गडी बाद, 18 धावा. 55चा पाठलाग मैदानात. यस, आमचे प्रमुख आयोजक रवी दांडकर सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. वेलकम सर. त्याचप्रमाणे विशाल खडपे यांचं देखील आगमन होते. वेलकम सर. 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात तब्बल 18 धावा पाहायला मिळाल्यात. आता उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडूत विजयासाठी 37 धावांची गरज. 24ला 37 बनवायचे आहेत आणि षटक क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज आलेत. महत्वपूर्ण लढत आहे त्यामुळे जास्त वेळ घेतला जातोय, परंतु मित्रांनो वेळेचं देखील बंधन आहे.
गोलंदाज कैफ. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती कैवल्याला माघारी धाडण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. क्लीन बोल्ड. त्रिफळाचित केले, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. विकेट आली अजून एक. चौथा गडी बाद होतोय. 4 गडी बाद 18 धावा. प्रत्येक फलंदाज मैदानावरती जातोय, एका दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवतोय, परंतु पुन्हा माघारी परततायत. गडी बाद होण्याचा नित्यक्रम जो आहे ना तो मैदानावर सातत्याने चालू आहे. परंतु हा कामोठे 11 क्रिकेट संघ जो पहिल्या सामन्यात बरसला होता ना तो संघ आणि तेच खेळाडू पुन्हा खेळतायत यावर कोणाचाच विश्वास बसणार नाहीये. तेवीस चेंडू 37 धावांची गरज. 23ला 37 बनवायची आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत ऋषभ पाटील. ऋषभ पाटील मैदानावरती पोहोचले. डावखुरात्याचे विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु कमाल केली आहे गोलंदाज कैफ यांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट. आणि जर विचार करायला गेला पहिल्या षटकात देखील हेच चित्र होतं. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती आणि दुसऱ्या षटकात देखील त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. विकेट आली आहे पहिल्या चेंडूवर. नवीन फलंदाज ऋषभ. सुरेख चेंडू आणि तेवढा चांगला कल्पक त्याने चेंडूला टोलावलंय. अगदी सिंगल कंप्लीट केली जाते. एकच धाव. एका धावेने सांघिक धावपल्ल्याचा विचार करायला गेलं तर बऱ्याच वेळानंतर धावपल्ला घालतोय. 19 वरती पोहोचलाय. 4 गडी बाद 19 धावा. थोडीशी नाराज सुरुवात म्हणावी लागेल स्मिथ 11 कामोठी क्रिकेट संघाची. स्मिथ 11 कामोठे क्रिकेट संघाचा विचार केला तर या कामोठे नगरीतील दिग्गज खेळाडू या संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या हेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात देखील असणार आहेत, कारण सेक्टर वाईज टुर्नामेंट आहे. उद्याच्या दिवसात आपल्याला याच मैदानावर ही स्पर्धा एका वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. आजचा गट पाहिला तर खुला गट. उद्याच्या दिवसात सेक्टर वाईज टुर्नामेंट असणार आहे आणि ते 10 संघ एकमेकांच्या विरोधात आपलं नशीब देखील आजमावणार आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रिन्सने पहिल्याच मैदानावरती गेल्या एक मोठा आगाज करत आपल्या डावाला सुरुवात केली आहे. नावाप्रमाणे राज करणारी कामगिरी प्रिन्सला पुन्हा एकदा साकारावी लागणार आहे. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. निर्धाव आलाय चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूंची संख्या वाढू लागली तर धावांचा पाठलाग करणं तेवढं सहज आणि सोपं राहणार नाहीये. दडपण तो प्रेशर क्रिएट केला जातोय गोलंदाजांकडून. तो प्रेशर कुठेतरी एका दुसरा मोठा फटका आला तर रिलीज देखील होणार आहे. तो मोठा फटका हवाय यावेळी मैदानात. आडव्या बॅटने यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवणारा पॉवरफुल शॉट. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हार्दिक स्पोर्ट चषक चौकार. 23 धावा धावपलकावर. 55ची गरज आहे. डावाला सावरायचं आहे. विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचं आहे. त्यासाठी मात्र दोन्ही संघ चांगल्या प्रमाणात प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षण हा मॅच मध्ये रोमांच थरार घेऊन येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतोय. कारण दोन्ही संघाचे खेळाडू आपलं 100% योगदान देत आहेत आणि क्रिकेट असं आहे, तुमच्या प्रत्येकाचं योगदान हे 100% कॉन्ट्रीब्युशन असेल ना तरच आपला संघ विजयाच्या समीप पोहोचणार आहे. तेवीस धावा धावपलकावर.
23 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू, त्याच्यावरती मिस टाइम स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज झेल जज करू शकले नाही आहेत. प्रवाहाच्या विरोधात पोहणं तेवढं सोपं नाही, त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला जाऊन बॅकवर्ड दिशेला जाऊन तुम्हाला झेल टिपणं तेवढं सोपं नाही आहे. 2 धावा आणि 2 धावांनी सांघिक धावपल्ला 25 धावा. पंचवीस धाबा 25. चांगला चेंडू आणि यावेळी मात्र साहिल कडून गलतानपणा झालाय. 22 स्वरूपात एक धाव, एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव ऍड केली जाते. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावपल्लक 26 प्रति षटक 13ची सरासरी मैदानावरती पाहायला मिळते. परंतु आता विचार केला तर दोन्ही संघ अजूनही मॅचमध्ये 50-50 आहेत. दोन्ही संघांना समान संधी आहे. इथून पुढे तुम्हाला एक मेरिटवरचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. तुम्हाला काहीतरी वेगळेपण दाखवावं लागणार आहे. सांघिक धावपल्लक पाहिलं तर 26 धावा, 18 चेंडू 29 धावांची गरज. जास्त मोठं लक्ष नाही आहे आता. 18 चेंडूत 29 धावा, फक्त 5 षटकार आले ना, सामना लगेच संपणार देखील आहे. 9.50च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. वडाळ संघ चला आपलं गोलंदाजचं नाव पोचवा. तोहित अखेरच्या क्षणी मैदानावरती गेला आणि संघाचं हित जाणलं. तो हित मैदानावरती पुन्हा दाखल झालाय. पुन्हा एकदा संघाचं हित जाणेल का गोलंदाजीत आता. 4 चेंडूत 12 धावांची आक्रमक आणि विस्फोटक आणि ऑक्सिजन मिळवून देणारी कामगिरी तोहितची. आता पुन्हा आपल्या संघासाठी तोहित पुन्हा एकदा आपल्या संघाचं हित जाणेल का. ते बरेच प्रश्न मैदानावरती आता उद्भवत आहेत. सांघिक धावपल्लक 26. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रिन्स. नॉन स्ट्राईक एंडवरती ऋषभ पाटील. यावेळी मात्र चांगला फटका, इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट मैदानात. चेंडू थेट फरार, सीमारेषा पार. हार्दिक स्पोर्ट चषक षटकार. 6 धावा मिळत आहेत आणि 6 धावांनी सांघिक धावपलकावरती मोठा बदल घडलाय. 32 धावा 32 रन. 17ला 23 बनवायचे. 17 चेंडू 23 धावा. 17 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे मैदानात. स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय प्रिन्सला. परंतु तोहितचं स्वागत देखील त्याच प्रकारे केलंय प्रिन्स यांनी. प्रिन्स मैदानावरती गेले, पहिल्या चेंडूवर षटकार टोकला आणि त्यानंतर या खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास केलाय आता. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेलपर्यंत पोहोचलेत. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. 1 धाव मिळाली आहे. सुटलेला झेल आणि त्यानंतर आली सिंगल. सांघिक धावपलक 33 धावा. कॅच टिपणं खूप महत्त्वाचं असतं. जितो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. तोही जवळ संधी होती. हाफ चान्स देखील नाही तर हा फुल चान्स होता आणि तो फुल चान्स तुला आता मात्र सक्सेसमध्ये कन्वर्ट करायचा होता. तो झाला नाही आहे. परंतु आता दम सोडून चालणार नाही आहे. पुन्हा एकदा त्याच ताकदीने आणि त्याच उमेदीने गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती बऱ्याच वेळानंतर ऋषभ पाटील. ऋषभ पाटील आतापर्यंत एकच चेंडू खेळलेत आणि एकच धाव देखील मिळवली आहे त्यांनी. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती अगदी पाहिलं तर लॉंग लेग क्षेत्रात चेंडूला धाडले. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा प्लस नोची 1, एकूण 5 धावा
ऍड केल्या जातील आणि 5 धावांनी धावफलकावरती देखील बदल होतोय. 38 धावा धावफलकावर. 16 चेंडू 17 धावांची गरज. आता असं वाटू लागले तोही जो आपल्या संघाला मॅच मध्ये हॅलो संघिक धावफलक 38 धावा आणि फ्री हिटची नामी संधी ती देखील फलंदाज ऋषभ पाटील यांना. 16 चेंडू 17 धावांची गरज. 16ला 17 बनवायची आहेत. दोन्ही संघ खूप मेहनत करतायत ही लढत जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. एका बाजूने स्मिथ 11 कामोटे आणि समृद्धी 11 वडाळा असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात मुंबापुरी मुंबई नगरीत लढताना आपल्याला पाहायला मिळतात. या कामोटेच्या मैदानावर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अगदी यष्ट्यांवरून जाणारा हा चेंडू खेळण्याजोगा होता. फलंदाज ऋषभला निर्धाव आलाय. फ्रेडचा चेंडूवरती कोणती धाव आली नाही आहे. आता 15 चेंडू 17 धावांची गरज. 15 चेंडू 17 धावा. अजून एक चांगला चेंडू साहिल कडून घालला गलतान फला. तोपर्यंत 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली गेली आहे. निर्धाव चेंडूवर तुम्ही धावा खर्च करताय. या धावा देखील तुम्हाला कुठेतरी विजय आणि पराभवाचं अंतर कमी जास्त करत असतात. समीकरण पुन्हा बदललेलं पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. 14ला 16 बनवायचे आहेत. सामना अजून संपला नाही आहे. कोणत्याही क्षणी मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करणं ही खेळाडूंची ओळख असते आणि ती ओळख आज पुन्हा सिद्ध करावी लागणार आहे प्रत्येक खेळाडूला. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ही स्पर्धा, प्रेक्षक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला हार्दिक स्पोर्ट चषक 2026चा रणसंग्राम आपण मैदानावर पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस उद्या आपण स्पर्धेचा दुसरा दिवस अनुभवणार आहोत याच मैदानावर, याच कामोटेच्या सेक्टर 20 नगरीमध्ये. चांगला चेंडू स्लोवर बन धीम्या गतीने, अगदी गतीवरती नियंत्रण मिळवलं गेलं. धीम्या गतीने टाकला चेंडू. निर्धाव आलाय. 13 चेंडू 16 धावांची गरज. 13ला 16 बनवायचे. स्ट्राईक एंडवरती प्रिन्स. आडव्या हाताने वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 39. आता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा कंपल्सरी चेस. बारा चेंडू 16 धावांची गरज. 12ला 16 बनवायचे आहेत. चला जास्त वेळ टीम मीट देखील अलाउड नाही आहे, त्यामुळे जे काही करायचं आहे ते वेगात आणि फास्ट. समय के पास उतना समय नहीं कि वो आपको दोबारा समय दे सके. वेळेचं महत्त्व आहे मित्रांनो आणि ते वेळेचं महत्त्व जाणूनच आपण ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 साठी 12 चेंडू 16 ची गरज आहे. सचिन मोरे काय कमाल केली आहे पहिल्या षटकात. सचिनने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर थोडे महागडे देखील ठरले आहेत. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा देखील मिळाल्या त्या षटकात. यस 3 गडी बाद केले होते परंतु 18 धावा देखील सचिन यांनी खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा चौथं षटक हाताळण्यासाठी सचिन मोरे आलेत. 12 चेंडू 16 धावांची गरज. 12ला 16 बनवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋषभ पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रिन्स. 9 चेंडूत 19 धावा. यावेळी चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. नॉन स्ट्राईक एंडवरती फेक करण्याचा प्रयत्न. रोखले स्वतःला. निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू समृद्धी 11 वडाळा क्रिकेट संघाला विजयाच्या समीप घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक धाव स्मिथ 11 कांबोटे क्रिकेट संघाच्या विजयाच्या अगदी समीप घेऊन जाणार आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू आणि प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. यावेळी चांगला चेंडू अगदी पॅडलाईनवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न.
फायनल क्षेत्रात चेंडूला टोलावले, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे, एकच धाव आणि एका धावेने सांघिक धावपल्ल्यात 40. आता चेंडू शिल्लक राहिले 10 आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. दहा चेंडू 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात देखील बदल आपण पाहतोय. स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला तब्बल डीप मिड विकेट पर्यंत तैनात करण्यात आले. काहीतरी वेगळे पण दाखवायचं आहे. कदाचित धीम्यागेचा स्लोवर वन चेंडू असू शकतो किंवा शॉर्ट पिच लेंथवरती गोलंदाजी केली जाऊ शकते आणि त्यासाठी अनुभवी गोलंदाज आहेत आपण पाहतोय सचिन मोरे यांना. यस, रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील कर्णधाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. यावेळी मात्र जबरदस्त फटका, अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. मॅच आता बनू लागली आहे, 9ला 9 बनवायचे आहेत. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं खूप कठीण असतं. आता 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. सांघिक धावफलक पाहिलं तर 46 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा प्रिन्स. यावेळी मात्र जबरदस्त फटका, हॅमर शॉट मैदानात आणि क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु वेळीच रोखलाय. एकच धाव. 8 चेंडू 8 धावांची गरज. धावा रोखणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने धावा ठोकणं गरजेचं आहे, कारण शिवशंभो 11 क्रिकेट संघासोबत कोणता संघ असणार आहे त्यासाठी त्याची प्रचिती, त्याचा निर्वाळा देणारा सामना मैदानावर आपण पाहतोय. प्रिन्सने मागतं मनोजोक्त फटके खेळले आहेत आतापर्यंत. 1 चौकार 3 षटकार त्यांच्या बॅटमधून. ऋषभ पाटील मात्र मैदानावरती धावांसाठी चाचपडताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. आता समीकरण पुन्हा बदललंय. 7 चेंडू 8 धावांची गरज. सात बॉल 8, 7 चेंडूत 8 धावा बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती ऋषभ पाटील. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, लॉंग ऑनला प्रोटेक्शन, चेंडू पर्यंत पोहोचले, सिंगल, एकच धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त. 55चा पाठला करत असताना सांघिक धाव फलक 48 धावा. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 6 धावा आल्या तर वडाळा क्रिकेट संघ विन होणार आहे, परंतु 6 चेंडू 7 धावा बनल्या तर कामोठे क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. एका बाजूने स्मिथ 11 कामोठे, दुसऱ्या बाजूने समृद्धी 11 वडाळा, हे 2 मातब्बर संघ आज एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 साठी वसीम. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6ला 7 बनवायचे आहेत. वसीमने देखील एक चांगलं काम केलं होतं. मैदानावरती पोहोचले, 1 षटकार ठोकला, कारण तो प्रत्येक धाव जी आली ना शेवटच्या 2 षटकात ती वडाळा क्रिकेट संघासाठी ऑक्सिजनचं काम करणारी होती. गोलंदाज वसीम. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6ला 7 बनवायचे. स्ट्राईक एंडवरती ऋषभ पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रिन्सला आपण पाहतोय. या प्रिन्सने कंपल्सरी चेस हा नियमच आहे, त्यामुळे तुम्हाला 6 चेंडू 7 धावा बनवाव्याच लागणार आहेत. स्मिथ 11 कामोठे क्रिकेट संघ सुरुवातीला झाली पडझड आणि त्यानंतर प्रिन्सने एक वलय निर्माण केली आहे. डावाला एक वेगळं स्वरूप निर्माण करून दिलंय. संकटमोचक तारणारा म्हणून उभा ठाकलाय आपल्या संघासाठी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मिस टाइम स्ट्रोक आणि या चेंडूवर आली आहे विकेट. ऋषभ पाटील ऐन मोक्याच्या क्षणी प्रिन्सला एकट्याला मैदानात सोडून परतीच्या प्रवासाला निघालेत. 5 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज सागर म्हात्रे यांचं देखील आयोजनात खूप मोलाचा वाटा आहे. सकाळपासून पाहिलं तर या घरच्या मैदानावर आज त्यांना पुन्हा एकदा आपला खेळ साकारायचा आहे.
सागर म्हात्रे. सागर म्हात्रे मैदानावरती पोहोचलेत आणि आमचे प्रमुख आयोजक सर प्रशांत वारिक सर यांच्याकडून सागरसाठी षटकार जर ठोकला तर 251 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं जाते. तर सागरने या स्पर्धेसाठी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. सागर असतील मग रोहित असतील त्यांचं देखील चांगलं सहकार्य राहिलं आहे आपल्या या मैदानावर. सांघिक धावफलक स्थिरावले 48 वरती 5 चेंडू. सिद्धेश इंदप यांच्याकडून देखील षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आहे. सागर म्हात्रे यांच्या यस प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असणार आहेत सिद्धेश इंदप यांच्याकडून. आणि प्रशांत वारिक यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 251 रुपये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सागर म्हात्रे. ऑन स्ट्राईक एंडवरती प्रिन्स. प्रिन्सने कमाल केली आहे. आतापर्यंत 48 धावा बनल्या, त्यामध्ये 11 चेंडू 26 धावांची एक आक्रमक पारी आणि संकटमोचक पारी प्रिन्सची पाहायला मिळाली आहे. सुरुवात तर पडझडीने झाली होती, परंतु त्यानंतर डावाला सावरणं एक भागीदारीची गरज होती. ती भागीदारी प्रिन्स आणि रिषभ पाटील यांची पाहायला मिळाली मैदानात. यावेळी मात्र जबरदस्त फटका, चेंडू थेट खाडीत टाकलाय, आलाय सिक्सर. तब्बल 351 रुपयांचा हा षटकार होता. अजून एकच धावेची गरज आहे आणि तो षटकार देखील मारू शकतो सागर म्हात्रे. या मैदानाचा अनुभव आहे सागरला. घरचं मैदान आणि घरचं मैदान कधीच आपल्या विरुद्ध दिशेने जाणार नाहीये, ते तारणारच आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. एका धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. एक कंपल्सरी चेस हा जो नियम आहे ना सर, अनेक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंना डोकेदुखी देखील ठरलाय, परंतु वेळ देखील वाचते तेवढीच. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. षटकार आला तर अजून 351 मिळणार आहेत, परंतु 1 धाव जर घेतली गेली तर सेमीफायनल मध्ये प्रवेश देखील निश्चित होणार आहे. प्रजेश रावले आणि वैभव परब आपण या ठिकाणी यायचंय. त्याचप्रमाणे शिवशंभो 11 कर्णधार आपण देखील या ठिकाणी यायचंय. वाईड बॉल आणि वाईड सहित विजयावरती शिक्कामोर्तब केलं गेलंय. स्मिथ 11 कामोटे क्रिकेट संघ अगदी दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय आणि काही क्षणातच शिवशंभो 11 आणि स्मिथ 11 कामोटे अशी लढत आपण सेमीफायनलची पाहणार आहोत या मैदानावरती. समरोज 11 वडाळा क्रिकेट संघ आपण एक चांगला संघ या स्पर्धेत दाखल केलात आणि आमच्या आयोजनाला हातभार लावलात, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नाव सांगायचं